नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगतीज वर्ल्डमध्ये. आज मी तुम्हाला ब्लाऊजवर माप काढून कटिंग शिकवणार आहेत. आधी बॅक साईडचे माप काढून घेतलेलं मी 14 इंच होतं. 1 इंच शिल्लक घेऊन 15 इंचावर ड्रॉ केलेली लाईन आणि समोरचं 15 इंच होतं तर 16 इंचवर ड्रॉ केली. कारण समोरची 1 इंचना जास्तच घ्यायचं असतं प्रिन्सेस कटमध्ये. तर शोल्डरचं माप कसं काढायचं, पलीकडच्या साईडनी अर्धा इंच सोडायचं आणि अलीकडच्या साईडनी म्हणजे 1 इंच शिल्लक घ्यायचं आणि ते आलेलं 12 इंच. तर आपल्याला अर्धं घ्यायचं, 6 इंचवर लाईन ड्रॉ करून घेतली आणि शोल्डरचं माप मी 3 इंच घेतलं. आता आर्म होलचं माप 8 आलेलं, तर मी ते 6.5 इंच घेतले होतं कारण 1.5 इंच कट त्यात मायनस करावं लागतं. आणि बॅक साईड पण सेम प्रोसेस करायची आणि आकार देऊन घ्यायचा आर्म होलचा. मागच्या साईडला 1 इंचनं आकार द्यायचा आणि समोरच्या साईडला अर्धा इंच. आता समोरची लाईन, समोरचा गळा जो आहे तो मी 6.5 इंच घेतलेला, कारण माझा 6 इंच होता, मला अर्धा इंच वाढवायचा होता. आणि बॅक साईडही मी शिल्लक घेतलेली कारण खूप छोटा गळा होता तो, तर मी 5 इंच घेतला आणि समोरच्याला लाईन गळ्याचा आकार देऊन घेतला. आता प्रिन्सेस कटचा माप आकार देऊन घ्यायचं. इकडे कट झालेलं ते दिसत नाही आहे, तर मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल प्रिन्सेस कटचा आकार कसा द्यायचा ते. आणि बॅक साईडचा मी गळा तुम्हाला वेगळा शॉर्ट बनवून दाखवेल. आता कट करून घ्यायचं. तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला, समजला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता पूर्ण कट करून घेतलं आणि तेच अस्तरवर आता ही मी आता किती 2 इंच वाटतं, 2 इंच शिल्लक घेऊन आणि मग आकार देऊन घेतला. आता बाहीही सेम प्रोसेस करायची. मी बाही मला जेवढी हवी होती 10 इंच मी तेवढी घेतली आणि इकडं अडीच इंचवर लाईन ड्रॉ केलेली आणि आकार देऊन घेतला. कारण मी पोस्टर वगैरे यूज करत नाही, हातानंच आकार देत असते. तर तुम्हालाही असेच पोस्टर न यूज करता हातांनाच आकार देऊन शिकायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी याच्यावर ॲडजस्ट करून पूर्ण व्यवस्थित त्याच्यावर ठेवून घ्यायचं पहिले. आणि बरोबर पण कट केलं तरी चालेल तुम्ही, कारण नंतर जेव्हा आपण शिलाई मारतो तेव्हा व्यवस्थित शिलाई मारायची त्याच्यावर, नंतर मग उरलेलं अस्तर कट करायचं. मी तो वेगळा व्हिडिओ बनवलंच, त्याच्यानंतर कट करून घेतलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.